लोक बदलत नाही तर परिस्थिती त्यांचा मुखवटा काढते आणि त्यांचं खरं स्वरूप आपल्या समोर आणते. या प्रश्नाचं उत्तर संत तुकाराम महाराजांनी खूप आधीच दिलं होतं. ते म्हणतात, धामाची लोणी जाणती सकळ, ते काढी निराळे जाणे मंथन. अर्थात दुधामध्ये लोणी आधीपासूनच असतं, मंथन केल्यावर ते बाहेर येतं. त्याचप्रमाणे माणसाचा स्वभावही आधीपासूनच असतो, फक्त योग्य वेळ, परिस्थिती आणि योग्य प्रसंग आल्यावर तो बाहेर येतो. रिलेशनशिपचं उदाहरण घेऊया. सुरुवातीला काय होतं, भरपूर केअरिंग केली जाते, अटेन्शन दिलं जातं, टाइम दिला जातो, गुलुगुलू केलं जातं, एफर्ट्स दिले जातात आणि याचमुळे सगळं काही परफेक्ट वाटतं. आणि काही वेळेनंतर इग्नोर केलं जातं, दुरावा येतो, एफर्ट्स कमी दिसतात, कारणं दिले जातात आणि मग आपण म्हणतो हा खूप बदलून गेला, ही आधीसारखी राहिली नाही. पण खरंच तो व्यक्ती बदलला का? तो बदलला नाही, तर त्याचा खरा स्वभाव आपल्याला दिसायला लागला. पण ते कसं, हे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघूया. रिलेशनशिपच्या सुरुवातीला आपल्या मेंदूमध्ये काही केमिकल जास्त प्रमाणात रिलीज होतात, जसं डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन. यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती खूप स्पेशल वाटते. त्या व्यक्तीच्या चुका, कमतरता, रेड फ्लॅग्स आपल्याला कमी दिसतात, कारण त्या काळात आपण त्या व्यक्तीला जशी आहे तसं बघत नाही, तर आपल्याला तिला जसं बघायचं असतो तसं बघतो. पण काही वेळेनंतर काय होतं, केमिकल नॉर्मल होतात, एक्साइटमेंट कमी होते आणि मेंदू रियालिटी बघायला सुरुवात करतो. आणि या सगळ्याचं मेन कारण म्हणजे आपली सर्व्हायवल सिस्टीम. इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, आपल्या मेंदूचं पहिलं काम आपल्याला आनंदी ठेवणं नाही, तर आपल्याला जिवंत आणि सुरक्षित ठेवणं असतं. हजारो वर्षापूर्वी जंगलात जगताना माणसाला सतत धोके असायचे, म्हणून आपल्या मेंदूमध्ये एक सर्व्हायवल सिस्टीम तयार होते. ती कधी ऍक्टिव्हेट होते, जेव्हा एखादं संकट येतं, भांडण होतं, पैशांचा प्रश्न येतो, लॉंग डिस्टन्स येतं, किंवा जेव्हा आपल्याला काहीतरी गमवण्याची भीती वाटते. अशा वेळी मेंदू लगेच सर्व्हायवल मोड मध्ये जातो. आणि सर्व्हायवल मोड म्हणजे स्वतःला सुरक्षित आणि जिवंत ठेवणं. मग त्यावेळेस तो स्वतःचाच विचार करतो की माझं काय होणार, मी कुठे जास्त सुरक्षित राहील, माझा फायदा कुठे, माझं इथं नुकसान तर होणार नाही ना. म्हणूनच काही लोक संकटात तुमच्या सोबत उभे राहतात आणि काही लोक दूर निघून जातात, कारण संकटाने त्यांना बदललेलं नसतं, तर संकटाने त्यांच्या आत आधीपासून काय होतं हे बाहेर आणलेलं असतं. जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं ना, तेव्हा प्रत्येक जण चांगला दिसतो, पण जेव्हा त्याग करण्याची वेळ येते तेव्हा माणसाचं खरं कॅरेक्टर दिसतं. पण इथं आपण एक चूक करतो, मग आपल्याला वाटतं की मनुष्य तर स्वार्थी आहे, पण स्वार्थ नैसर्गिक आहे. प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करतोच, तुम्हीही करता, मीही करतो. समस्या स्वार्थात नाही. मग समस्या कुठे? समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा स्वार्थाला आपण प्रेमाचं नाव देतो, उपयोगाला मैत्रीचं नाव दिलं जातं आणि गरजेला नात्यांचं नाव दिलं जातं. मग स्वार्थ संपला की खरं रूप दिसायला लागतं. लक्षात ठेवा, लोक बदलत नाहीत, परिस्थिती त्यांना उघड करते. आणि कधी कधी ज्यांना आपण गमावलं असं आपल्याला वाटतं, ते तर खरं पहिल्यांदाच आपल्याला स्पष्टपणे दिसत असतात. आयुष्यातील सगळ्यात मोठी निराशा लोक बदलल्यामुळे होत नाही, तर ती आपण त्यांच्याबद्दल बनवलेल्या कल्पना तुटल्यामुळे होते. म्हणून लोक बदलले तेव्हा रडू नका, त्यांचे आभारी राहा, कारण त्यांनी त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला दाखवलं असतं. कारण कधी कधी तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट ही प्रेम नसते, ती सत्य असते. आणि जरी ते सत्य तुमच्या अपेक्षेच्या विरुद्ध असेल, तरी ते त्या सुंदर खोट्यापेक्षा लाख पटीने चांगलं असतं, ज्यावर तुम्ही आयुष्यभर विश्वास ठेवला असता.